एक देणार रे देणार रे डायमंड आणायला बी तोच जातो, बोल्ट आणायला बी तोच जातो, सेंटरिंगचं काम करायला बी तोच जातो. चार ठिकाणी एक जण जाऊ शकतो का? विचार करून प्रत्येकाला वाटतं की मूर्ती आपली कशी असायला पाहिजे, तर कशी मूर्ती आकर्षक आणि एक धुळ्यामध्ये एक आगळी वेगळी मूर्ती आपली असावी, तर त्यासाठी नक्कीच सगळ्यांचा विचार करून ही मूर्ती निवडली जाते. आणि अरे गणपती बाप्पा, नमस्कार, राम राम मंडळी. मी माझ्या जन्मभूमी धुळ्यामध्ये आहे. माझं नाव चिन्मय सूर्यवंशी आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आपण गणपती बाप्पाचं आगमन खूप जल्लोषात केलं आहे आणि हे जल्लोष पॉसिबल आहे त्या सर्व कार्यकर्त्यांमुळं. ते दिवस रात्र मेहनत घेतात या दिवसासाठी. या सिरीजचं नाव असणार आहे मी आणि माझे कार्यकर्ता. तोच कार्यकर्ता जो घरात काम कमी करतो पण जेव्हा मंडळाची वेळ येते तो सर्वात पुढे असतो. तर त्या सर्व कार्यकर्त्यांसोबत आज आपण संवाद साधणार आहे. आज मी आलो आहे श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान मरीमाता ग्रुप एकनाथ विजय व्यायाम शाळा गल्ली नंबर 4 धुळे येथे. तर चला मग. नमस्कार मंडळी. आता मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत बसलोय. मी नाही आता यांच्यामधून मला जाणून घ्यायचंय मी कोण आहे आणि त्यांचे कार्यकर्ता कोण आहे. आमच्या मंडळाचं नाव शिवछत्रपती प्रतिष्ठान मरीमाता ग्रुप. तर आमच्या मंडळाची स्थापना ही 2015ला झाली. तर या मंडळामध्ये मी कोणीच नाहीये, सर्व कार्यकर्ते. बरोबर. आमच्या मंडळामध्ये असं भेदभाव कधी केला गेलेला नाहीये की हा तो वयाने कमी आहे, वयाने मोठा आहे. बरोबर. सर्वांना सोबत घेऊन आम्ही हे मंडळ स्थापन केलेलं आहे. तर त्या हिशोबाने आम्ही आतापर्यंत 2015 पासून तर आज 2025 पर्यंत गणपती अगोदर आम्ही नंदुरबारवरून आणायचो. मग त्याच्यानंतर काही मोठे भाऊ छोटे भाऊ मिळून आम्ही एक मीटिंग घडवली की आपल्या धुळे शहरात आतापर्यंत मोठी मूर्ती कोणी आणलेली नाहीये. तर आम्ही ती आपले परेलचे अरुण दत्ते मोठे मूर्तिकार आहे, तर त्यांच्याकडनं ही आम्ही आणली आणि मोठ्या जल्लोषामध्ये धुळ्यामध्ये तिचा साजरा केला. बरोबर. तर यांचं उत्तर खूप आवडलं मला, कारण इथे मी नाही आहे, अध्यक्ष वगैरे कोणी नाही, सर्व इथं कार्यकर्ताच आहे. तर तुमच्या मंडळाची स्थापना कशी झाली? मंडळाची स्थापना 2015मध्ये झाली. तर मला असं वाटतं की 2015मध्ये आम्ही मंडळाचं पुनर्गठन केलं आहे. आमच्या मंडळाचा तसा इतिहास जर पाहिला तर आमच्या वडिलांपासून आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून आम्ही बघत आलो आहे की आमच्या मंडळाचे खूप मोठे मोठे कार्यक्रम यापूर्वी झालेले होते. पण मध्यंतरीच्या काळात जेव्हा आमचे वडील लोक त्यांच्या व्यवसायाला लागले तेव्हा मंडळाकडे थोडंफार दुर्लक्ष झालेलं होतं. त्यानंतर जेव्हा आम्ही वयात आलो 20मध्ये ते आणि जेव्हा आम्ही आजूबाजूला बघत होतो की बाकीच्या दुसऱ्या मंडळांमध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे होत आहेत पण आम्ही कुठेतरी कमी पडतोय, तेव्हा आम्ही सर्व समवयस्क जे तरुण होतो 20-25 सर्व एकत्र आलो आणि कुठेतरी जो आपली खंडित झालेली आहे परंपरा ती पुन्हा आपण चालू केली पाहिजे की जेणेकरून आपण जे उत्सव बघून मोठे झालो आहे ते आपल्या मागचे येणारे पोरही ते उत्सव बघून मोठे झाले पाहिजे. या संकल्पनेतून आम्ही आमच्या मंडळाचं 2015मध्ये सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्गठन केलं आणि पुनश्च नव्याने सर्व कार्यक्रम साजरे करायला सुरुवात केली. खूप छान. राहू दे तुझ्याकडेच. तर मला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या मंडळाचं नाव कसं पडलं? आमच्या गल्लीची ओळख मरीमाता मंदिराच्या ह्याच्यामुळे चौकामुळे आमची ओळख आहे. त्यामुळे आमच्या मंडळाचं नाव हे मरीमाता मंदिराच्या हिशोबाने म्हणजे देवीच्या ह्याच्यावरतूनच आमच्या मंडळाचं नाव पडलं आहे. ओके. तर प्रश्न असा आहे, तुम्ही मूर्ती कशी निवड करता? म्हणजे जेव्हा मूर्ती बघायला जाता वगैरे. मी जयेश, एक मंडळाचा साधारण कार्यकर्ता. तर मूर्ती निवडताना फारशे गोष्टी असतात की मूर्ती कशी असावी, प्रत्येकाचा विचार करून प्रत्येकाला वाटतं की मूर्ती आपली कशी असायला पाहिजे, तर कशी मूर्ती आकर्षक आणि एक धुळ्यामध्ये एक आगळी वेगळी मूर्ती आपली असावी,
तर त्यासाठी नक्कीच सगळ्यांचा विचार करून ही मूर्ती निवडली जाते आणि त्यामध्ये पर्यावरणाचाही विचार केला जातो की आपल्या पर्यावरणात त्या मूर्तीने किंवा आपल्या नंतर विसर्जनानंतर काही त्रास हानी होऊ नये हाही विचार केला जातो आणि मग मूर्ती ही निवडली जाते. खास करून मूर्ती आम्ही बाहेर गावावरनंच आणतो, तसंच खास करून तर मुंबईवरनंच आमची मूर्ती येते आणि अनोखी आगळी वेगळी आणि धुळे जिल्ह्याला नावलौकिक करणारी एक आगळी वेगळी आमची मूर्ती असते. ओके, तर किती दिवसाआधी आपण काम चालू करून देतो, म्हणजे असं मंडळाचं वगैरे गणपती बसताय तरी वगैरे? साधारण जसं जर गणपती आपले ऑगस्ट सप्टेंबरमध्ये असतात तर प्रत्येक मुलाच्या एक जसं धुळ्याचा आवडता सण आहे होळी झाली का त्याच्यानंतर लगेच 8 दिवसानंतर एक मुलांच्या मनामध्ये चालू होऊन जातं की आपला गणपती कसा असायला पाहिजे, काय करायचं गणपतीसाठी यावर्षी. प्रत्येक एक साधारण लहानच्या मुलापासून तर एक मोठे ज्येष्ठ श्रेष्ठांपासून हा विचार आमच्या मंडळामध्ये आणि चौकात चालू असतो की ही मूर्ती कशी आणणार आहे बाबा, काय तयारी आहे. तर आमची एक त्यानंतरच साधारण मार्च एप्रिल नंतरच आमची चालू होऊन जाते. ओके, आणि ह्या टायमाला काय थीम आहे तुमची? यावर्षीची आमची जी थीम आहे ही भूताची हॉरर गुफा. ॲक्च्युली ही थीम आम्ही लास्ट इयर पण ठेवली होती. लोकांचा जो प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे तर भरपूरसे असे भाविक होते की त्यांना त्या गुफेचा लाभ घेता आला नाही. अक्षरशः डिपार्टमेंट म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला बोलवून आम्हाला गुफा बंद करावी लागली. शेवटच्या दिवसापर्यंत लोकांचा एवढा प्रतिसाद होता की ते आम्ही डिपार्टमेंटसुद्धा त्यांना बोलत होते की डेकोरेशन बंद झालं आहे, तरीसुद्धा त्यांची गर्दी आम्हाला आवरत नव्हती. तो लोकांचा आम्हाला प्रतिसाद एवढा मिळाला की त्यांच्या प्रतिसादामुळे आम्हाला पुनर्शः यावर्षीसुद्धा त्या गुफेचं आम्हाला निवारण करावं लागलं. आणि यावर्षी लोकांच्या आवडीनुसार आम्ही अजून त्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी करून डबल फ्लोअरची आम्ही गुफा रेडी केलेली आहे. त्यामध्ये भरपूर असे आकर्षण आम्ही त्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा असा की आपली जी मूर्ती आहे त्यामागचं आपण जर बघायला गेलं तर धुळ्यामध्ये पहिल्यांदा आपण रोटेशन कमळ म्हणून आपण धुळ्यामध्ये पहिल्यांदा सादर केलेलं आहे. तर त्यामागे तुम्ही बघू शकतात तर ती साधारणतः 1 मिनिटामध्ये 20 ते 25 वेळा रोटेट होते. तर त्याचं जे नियोजन आहे आणि त्याचं जे आकर्षण आहे ते साधण्यामागे आम्ही लागलो होतो. ओके, तुमच्यामध्ये असा फनी कॅरेक्टर कोण आहे? त्याचे किस्से ऐकायचे मला. ऐकून घ्यायचे, म्हणजे काय किस्से 1-2 मंडळाचे. हा चला, संभाजीनगरचा कोणता किस्सा होता? बोला तुम्ही विचारा ना, काय विचार. हा, मला तुझे किस्से ऐकायचे त्यासाठी बसलोय. आजचा एक नवीन किस्सा सांगतो तुम्हाला. आजचा किस्सा मला या वॉटरफॉल मध्ये ना करंट चेक करत होतो म्हणून एक लहान मुलाला मी टाकून सण बघत होतो की करंट आहे का वो त्याच्यामध्ये. आणि तो मुलगा कोणाचा होता? तो मुलगा आमचे रावसाहेब यांचा मुलगा. घरचाच मुलगा होता म्हणजे. चांगलंय. तर नंतरचा प्रश्न असा आहे की मंडळात कोणत्या वयोगटात सहभाग सर्वात जास्त असतो? पहिले माझ्या सर्व कार्यकर्त्यांना जय शिवराय. जय श्रीराम. जय शिवराय. आमच्यामध्ये असं कुणाचं वय वगैरे काही राहत नाही. आम्ही सर्व आम्हाला जे प्रत्येकाला जे काम दिले आम्ही सर्व पार पाडतो. आणि आमचे गड्डा वयाचा काहीच कुणाचा हे नाही आहे. प्रत्येक जण आपलं आपलं काम करतो. बरोबर. मंडळात एकत्र ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाची आहे? मंडळ एकत्र ठेवण्यासाठी सगळ्या मित्रपरिवाराची सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेणे, लहान्या कार्यकर्त्याचं विचार विनिमय, सगळ्यांचे मीटिंग घेऊन सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी सगळ्यांचे विचार ऐकून घेणे, सगळ्यांच्या कोणाच्या सुखादुखामध्ये कोणाला काय अडचण आली ते मंडळाच्या सगळ्या पोरांनी बसून सनी सॉल्व करणे. बरोबर. असं उपक्रम आम्ही राबवत राहतो. किंवा कधी कोणाचं काय राहिलं, कोणाचं लग्न कार्य राहिलं मंडळाच्या पोरांचं, किंवा कोणाच्या काय घरगुती कार्यक्रम आला तिथं सगळ्या पोरांची उपस्थिती, त्यांच्या सगळ्या नातेवाईक वगैरे काय आले त्यांच्यामध्ये सगळे करून घेणे. बरोबर. धन्यवाद, तुमचं उत्तर खूप चांगलं होतं. तर मंडळात सर्वात क्रिएटिव्ह मुलगा कोण आहे? आशिष बाबर. ज्यांनी कॅमेरा धरलाय. आमचे आशिष बाबर दरवर्षी काही ना काही नवीन घेऊन येतात. या तसेच आमचे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे
ते सचिव सुद्धा आहे. असं आहे. दरवर्षी नवीन नवीन संकल्पना राबवण्यामध्ये सर्वात मोठा आणि योगदान म्हटलं गेलं तर त्यांचं आहे. सकाळी असं समजा काही कार्यक्रम असला तर सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत न जेवता न थकता कोणत्याही गोष्टीला विचार न करता ते स्वतः राबता. मग ते काही असो, जसं समजा किंवा कचरा साफ करणे असो का बॅनर लावणे असो, ते स्वतः ते म्हणजे लक्ष देऊन आणि सगळ्या गोष्टी घडवून आणता. बरोबर. हे आमचे आशिष भाऊ आता 2 शब्द बोलतील. दादा, अशी क्रिएटिव्ह काय केलेलं आहे तुम्ही? क्रिएटिव्ह म्हणून काय? लास्ट वर्षी आम्ही बुद्धाची गुफाची संकल्पना आणली होती. बरोबर. या वर्षी अभिजित, चेतन, तेजस, मोठे भाऊ यांच्याकडनं आम्ही कमळाची सलकामरांची धुव्यात अगोदर कुणी केली नव्हती. बरोबर. ती कमळ बघायला बसलं तर 110 ते 120 किलो आहे. त्याला रोटेशनसाठी 5 हॉर्स पॉवरची मोटर लागली. त्यासाठी 2 महिने आम्हाला कष्ट लागले खूप फिरवण्यासाठी. त्याला बसवणं, फिटिंग हे. त्यानंतर त्याच्या मागच्या वर्षी मुंबईतून गणपती आणण्यासाठी आम्हाला 32 ते 30 घंटे लागतात. आमचे लहान भाऊ मोठे मिळून जातात. त्यासाठी अशा गोष्टी घडवण्यासाठी विचार आणून त्यासाठी खूप 2-3 महिन्याचा अभ्यास लागतो. अभ्यास केल्यानंतरच अशा गोष्टी घडून येतात. आपलं मंडळ पहिले कसं येईल त्यासाठी जास्तीत जास्त विचार विमेश करून आम्ही फायनल करतो. बरोबर. तर प्रश्न असा होता, मंडळात एनर्जेटिक सर्वात कोण असतं जो कधी पण कॉल करेल तर एका शब्दावर खाली येईल, मंडळाचं काम करेल? कोण आहे? सांग बोल. मंडळामध्ये असं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मेहनत घेणारे सगळेच मुले असे एनर्जेटिकमध्ये कोणी असं माघार राहत नाही. म्हणजे कुठल्याही कामापासून, खुर्ची उचलण्यापासून राहो की मंडपवाले मुंबईपर्यंत मूर्ती आणण्यापर्यंत सगळे मुलं आपले सगळे एनर्जेटिक आणि काही कामाला न घाबरता न काही करता एकदम पूर्णपणे मेहनत करणारे. बरोबर. एका वाक्यात तुमच्या मंडळाची ओळख सांगा. हां. कोणाला काय स्वप्न आहे, जिमचा शौक आहे त्यांना, तालमीचा शौक आहे आणि ते मेन म्हणजे आमच्यामध्ये एकता आहे. एका वाक्यात राजा. तुमच्यामधून एक पैलवान पण आहे, त्यांनी धुळ्याचं नाव खूप रोशन केलंय, त्याला भेटायचं आहे मला. कोल्हापूरला गेले आहे का ते? आहे. फायनली ज्या मल्लची वाट बघत होतो ते मल्ल आले. मल्ल चॅम्पियन आहे यावेळेस महाराष्ट्र केसरीमध्ये, गोल्ड मेडल मारलं होतं. तर सर्वात आधी यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. तर जेव्हा तू धुळ्याला रिप्रेझेंट करतो किंवा महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो तर तुला कसं वाटतं? काही नाही, भारी वाटतं कारण आपल्या धुळे जिल्ह्याला गोल्ड मेडल नव्हतं, ते आणलं मी, त्याला मला अभिमान वाटतो धुळे जिल्ह्याचा आणि कांदेचं नाव मी रोशन केलं. हे तुझं दुसरं मेडल होतं खरं? हा, हे गोल्ड दुसरं होतं. याच्या आधी माझे 2 मेडल महाराष्ट्र केसरीला, अजून महाराष्ट्र केसरीमध्येच. हो, चालतंय. तर शेवटचा प्रश्न असणार आहे तुम्हाला, पूर्ण धुळेकरांना, पूर्ण महाराष्ट्राला जर एक संदेश द्यायचा असेल तो संदेश काय असणार? पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर सध्या एकच गोष्ट चालू आहे, देवा देवा. हे केलं तर मी करन, त्यांनी केलं तर तो करन. या गोष्टी सर्व सोडून आपलं मंडळ कसं मोठं होईल याच्याकडं अध्यक्षापासून तर कार्यकर्त्यापर्यंत कोणत्याही गोष्टीचा भेदभाव न करता सर्वांनी जर मिळून मिसळून काम केलं तर मंडळही मोठं होईल. आपल्या गावाचं नाव, आपल्या गल्लीचं नाव, आपल्या राष्ट्राचं नाव, आपल्या देशाचं नाव सुद्धा मोठं होईल. त्या गोष्टीसाठी हाच एक संदेश द्यायचा आहे. आणि एक गोष्ट आणखीन आहे की बघतो आता कॉलेजचे मुलं एकदम असे, कोणी सिगरेट पितं, कोणी पुडी खातं, या गोष्टी पण खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत. तर सर्व मुलांना ही विनंती आहे की या गोष्टी न करता व्यायाम करा, चांगल्या गोष्टी खा, बदाम काजू खा, ते विमाल, तंबाखू, सिगरेट ओढणं बंद करा. सर्वांना एकदम कळकळीची विनंती आहे. या गोष्टींमुळं आपल्या देशाचं नाव तर खराब होतं पण तरुण पिढी सुद्धा खराब होती. बरोबर. बस एवढंच सांगायची इच्छा आहे. चांगलं आहे. तर दर टायमाला हे कार्यकर्ते दुसऱ्यांसाठी गेम घेतात जेणेकरून सर्वांना गणपती उत्सवामध्ये चांगलं वाटायला पाहिजे, खेळ वगैरे. तर आज मी यांच्यासाठी खेळ घेणार आहे. तर सर्वात आधी आम्ही चिठ्ठी बनवणार आहे. त्या चिठ्ठीमध्ये सर्वांनी आपलं आपलं नाव लिहा आणि मी ह्या चिठ्ठीमधून 10 चिठ्ठी निवडणार आहे. ज्या 10 लोकांचं नाव आलं ते लोक गेममध्ये पार्टिसिपेट करणार आहे. सर्वांना चालतंय ना? चला, त्यामधून आपण 10 जण निवडणार आहे.
भाई ये इकडं नाही ये 2 चिट्ट्या काढ. अजून एक काढ. कुबेर म्हणणारी येऊन जा खाली. हे अजून एक तू बसून जा. बंटी शेळके म्हणजे गेम आहे का यांचा? हा 2 चिट्ट्या काढ. गौतम चव्हाण प्रथमेश. चला अजून एक 2 चिट्ट्या अजून एक काढ. जय गवळी. अभि गवळी. या अजून एक जण. कोण आहे आता? कोण आहे ते? 8 6 झाले का? जयेश बाबर. गवळी कोणतरी किरण गवळी. अजून 2 काढ. हर्षल बाबर. प्रतीक चाळके. तर चला, तर आपल्याला 10 लोक भेटून गेले आहे. तर त्याला मी गेम समजून देतो. तर गेम असा आहे, सर्वांना 3-3 फुगे भेटणार आहे. सगळ्यात आधी ते फुगे फुगवायचे. हा, एक फुगा इकडे ठेवायचा, एक फुगा इकडे आणि एक फुगा इकडे ठेवायचा. हा, आणि चालायचा एंड पॉइंट पर्यंत. एक एंड पॉइंट राहील, एंड पॉइंट इकडे जवळ. हा, एंड पॉइंट राहील. जो पहिले 4 पोचला तो पुढच्या राऊंड मध्ये जाईल. म्हणजे तिकडे पोचताच पहिले ते 3 फुगे फोडायचे आणि ते 3 फुगे फोडल्यानंतर तुम्हाला 6 केळे खायचे. ते 6 केळे पहिले ज्यांनी पहिले खाल्लं त्याला 1000 रुपये भेटणार आहे. किती 5 डझन केळे खायचे, 11,000 घ्यायचे. चला, कोण आहे? गणपती करायचं हे पुढचं गणपती. तिकडे फक्त 4 जण. हा, 4 एक जर ठीक आहे. एक एक्स्ट्रा हो गया. एक्स्ट्रा है ना दादा. किरण पोचलाय. एक देणार रे डायमंड. ए केळ खाऊ झाड्या कधी केळ नाही खाल्ल्या किंग कॉंग तोंडाचे.
व्हिडिओ इथंच संपवतो. काही पण राहो, सर्व कार्यकर्त्यांनी मजा केली या व्हिडिओमध्ये, हे मला असं वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून पण असं वाटतं की सर्वांनी मजा केलेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.